नमस्कार. कर्क राशी, अचानक पैसा येणार. 2026 मध्ये आर्थिक स्थिरता येणार का? कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न कायम असतो, पैसा येतो पण टिकत का नाही? कधी अचानक पैसा येतो तर कधी खर्च इतका वाढतो की सगळं बॅलन्स बिघडतं. पण आता परिस्थिती बदलते. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी फायनान्शियल टर्निंग पॉइंट ठरू शकतं आणि काही लोकांसाठी तर अचानक पैसा येण्याची शक्यता खूप स्ट्रॉंग आहे. पण हा पैसा कसा येणार, तो टिकणार का, आणि तुम्ही काय केलं तर वेल्थ क्रिएट होईल, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. कर्क राशीची आर्थिक सवय, सत्य काय आहे? कर्क राशीच्या लोकांची आर्थिक सवय प्रामुख्याने भावनांवर आधारित असते. ते पैशाला फक्त कमाई म्हणून नाही, तर सुरक्षितता आणि कुटुंबाच्या संरक्षणाशी जोडतात. त्यामुळे ते बचत करण्याचा प्रयत्न करतात, पण अनेक वेळा कुटुंबासाठी किंवा जवळच्या लोकांसाठी जास्त खर्च करतात. कधी कधी मूड बदलल्यामुळे इम्पल्सिव्ह खर्चही होतो. यामुळे पैसा टिकवणं कठीण जातं. मात्र एकदा त्यांनी डिसिप्लिन, प्लॅनिंग आणि कंट्रोल शिकलं तर ते उत्तम सेव्हिंग आणि लॉंग टर्म वेल्थ निर्माण करू शकतात. 2026 आर्थिक दृष्टिकोनातून खास का? 2026 हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरू शकतं. या काळात तुमच्या आयुष्यात नवीन संधी येण्याची शक्यता वाढते, विशेषतः करिअर आणि इन्कम सोर्सेस बाबतीत. काही लोकांना नोकरीत इन्क्रीमेंट, बोनस किंवा पदोन्नती मिळू शकते, तर काहींना साइड इन्कम किंवा छोटा बिझनेस सुरू करण्याची संधी मिळू शकते. या वर्षात अडकलेले पैसे परत मिळण्याचे योगही आहेत, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होऊ शकतो. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा दृष्टिकोन. जर तुम्ही योग्य प्लॅनिंग, सेव्हिंग आणि स्मार्ट डिसिजन घेतले तर पैसा टिकवणं शक्य होईल. विशेषतः 2026 च्या मध्यापासून आर्थिक स्थिरता वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर केल्यास तुम्ही मजबूत फायनान्शियल फाउंडेशन तयार करू शकता. अचानक पैसा येणार म्हणजे नेमकं काय? लोकांना वाटतं लॉटरी लागेल किंवा अचानक मोठी रक्कम मिळेल, पण वास्तव थोडं वेगळं आहे. अडकलेले पैसे परत मिळणे, अनएक्सपेक्टेड बोनस, इन्क्रीमेंट, साइड इन्कम सुरू होणे, इन्व्हेस्टमेंट मधून फायदा. म्हणजेच पैसा एका मोठ्या सोर्सने नाही, तर मल्टिपल स्मॉल सोर्सेसने येतो. पुढील 7 ते 30 दिवस बदलाची सुरुवात. पुढील 7 ते 30 दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी बदलाची सुरुवात करणारे ठरू शकतात. या काळात तुम्हाला काही नवीन संधी दिसू लागतील, ज्या आधी लक्षातही येत नव्हत्या. एखादा जुना संपर्क पुन्हा जोडला जाऊ शकतो किंवा एखादी आर्थिक कल्पना मनात येऊ शकते. सुरुवातीला हे बदल छोटे वाटतील, पण हळूहळू त्याचा मोठा परिणाम दिसू लागेल. या काळात तुमचं इंट्युशन खूप मजबूत असेल, त्यामुळे मन काय सांगतंय ते ऐकणं महत्त्वाचं आहे. योग्य वेळी घेतलेला छोटा निर्णय पुढे जाऊन मोठा आर्थिक फायदा देऊ शकतो. म्हणूनच या दिवसांत जागरूक राहा, प्रत्येक संधीकडे लक्ष द्या आणि विलंब न करता ऍक्शन घ्या, कारण याच काळात तुमच्या आर्थिक प्रगतीची खरी सुरुवात होऊ शकते. 5 संकेत. पैसा येण्याआधी काय दिसतं? पैसा येण्याआधी काही सूक्ष्म पण महत्त्वाचे संकेत दिसू लागतात. पहिला संकेत म्हणजे वारंवार पैशांबद्दल विचार येणे, जणू तुमचं मन नवीन कमाईच्या मार्गांकडे वळतंय. दुसरा संकेत म्हणजे अचानक मोटिवेशन वाढणे आणि काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा निर्माण होणे. तिसरा संकेत म्हणजे योग्य लोकांची भेट, जे तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा नवीन संधी देतात. चौथा संकेत म्हणजे छोटे छोटे आर्थिक फायदे मिळणे, जसे की बोनस, डिस्काउंट किंवा परत मिळालेले पैसे. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे आत्मविश्वास वाढणे आणि भीती कमी होणे. हे संकेत दिसू लागले तर समजा तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह हळूहळू सुरू होतोय. इन्कम सोर्सेस. कुठून पैसा येऊ शकतो? कर्क राशीच्या लोकांसाठी पैसा अनेक मार्गांनी येऊ शकतो. नोकरीत इन्क्रीमेंट किंवा बोनस मिळण्याची शक्यता असते, विशेषतः जर तुम्ही सातत्याने मेहनत करत असाल. याशिवाय फ्रीलान्सिंग, पार्ट टाइम काम किंवा ऑनलाईन अर्निंग ही चांगली संधी ठरू शकते. काही लोकांसाठी छोटा बिझनेस किंवा घरातून सुरू होणारा कामाचा पर्यायही फायदेशीर ठरू शकतो. तसेच पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंट मधूनही अचानक फायदा मिळू शकतो. योग्य वेळ ओळखून आणि स्मार्ट डिसिजन घेतल्यास या सर्व मार्गांनी तुमचा इन्कम हळूहळू वाढू शकतो. सर्वात मोठी चूक. पैसा टिकत का नाही? कर्क राशीच्या लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे भावनांवर आधारित खर्च. कुटुंबासाठी, नातेसंबंधांसाठी किंवा मूडनुसार ते अनेकदा जास्त खर्च करतात, ज्यामुळे बचत कमी होते.
तसेच योग्य फायनान्शियल प्लॅनिंग न केल्यामुळे पैसा किती येतो आणि कुठे जातो याचं स्पष्ट चित्र राहत नाही. इम्पल्सिव्ह बाईंग आणि नंतर पाहू असा दृष्टिकोनही नुकसान करतो. जर पैसा टिकवायचा असेल तर खर्चावर नियंत्रण, स्पष्ट बजेट आणि लॉंग टर्म प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. भावना महत्त्वाच्या आहेत, पण पैशाबाबत शहाणपणाने निर्णय घेणं अधिक आवश्यक आहे. नातेसंबंध आणि पैसा. कर्क राशीच्या लोकांसाठी नातेसंबंध आणि पैसा हे दोन्ही एकमेकांशी घट जोडलेले असतात. तुम्ही कुटुंब आणि जवळच्या लोकांसाठी मनापासून खर्च करता, कारण तुमच्यासाठी त्यांचा आनंदच सर्वात महत्त्वाचा असतो. पण अनेक वेळा हाच स्वभाव आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. भावना जास्त झाल्या की तुम्ही स्वतःच्या गरजा बाजूला ठेवता आणि इतरांसाठी जास्त खर्च करता. या काळात तुम्हाला एक समतोल साधणं गरजेचं आहे. नातेसंबंध जपणं आणि आर्थिक स्थिरता राखणं. पैशांबाबत स्पष्ट संवाद ठेवा, विशेषतः पार्टनर किंवा कुटुंबासोबत. एकत्र प्लॅनिंग केल्यास गैरसमज टाळता येतात. लक्षात ठेवा, पैसा नात्यांसाठी महत्त्वाचा आहे, पण त्याच वेळी तुमची आर्थिक सुरक्षितता देखील तितकीच गरजेची आहे. योग्य समतोल ठेवल्यास दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात आनंद आणि स्थिरता आणू शकतात. उपाय पैसा टिकवण्यासाठी. कर्क राशीच्या लोकांनी पैसा टिकवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय अंगीकारणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिन्याचं बजेट तयार करा आणि त्याचं काटेकोरपणे पालन करा. अनावश्यक खरेदी टाळा आणि गरज आणि इच्छा यामध्ये फरक ओळखा. सोमवारच्या दिवशी दान करणं किंवा पाण्याशी संबंधित सेवा करणं, जसं की पाण्याची सोय करणे, तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी उपयुक्त ठरू शकतं. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्यास पैशाबाबत शिस्त निर्माण होते. तसेच दररोज काही रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा, जरी ती छोटी असली तरी सातत्य महत्त्वाचं आहे. भावनांवर आधारित खर्च टाळून शिस्तबद्ध सेव्हिंग आणि स्मार्ट प्लॅनिंग केल्यास पैसा हळूहळू टिकू लागतो आणि वाढतो. अंतिम सत्य, पैसा कसा येतो? पैसा फक्त नशिबाने येतो ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. खरं म्हणजे पैसा येतो तो तुमच्या विचारसरणी, कौशल्य, मेहनत आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे. जे लोक सातत्याने काम करतात, स्वतःची स्किल वाढवतात आणि संधी ओळखून त्यावर लगेच ऍक्शन घेतात, त्यांच्याकडे पैसा नैसर्गिकरित्या येऊ लागतो. यासोबतच फायनान्शियल डिसिप्लिन खूप महत्त्वाचा असतो. कमाईपेक्षा खर्च कमी ठेवणं, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आणि सेव्हिंग करण्याची सवय लावणं आवश्यक आहे. नशीब फक्त दार उघडतं, पण त्या दारातून पुढे जाणं तुमच्यावर अवलंबून असतं. म्हणजेच पैसा हा लाख नसून तुमच्या योग्य विचार, योग्य कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम असतो. निष्कर्ष, तुमच्यासाठी संदेश. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी येणारा काळ हा बदल आणि संधींचा आहे. पैसा येण्याची शक्यता नक्की आहे, पण तो टिकवणं आणि वाढवणं तुमच्या हातात आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा, स्मार्ट प्लॅनिंग करा आणि योग्य वेळी निर्णय घ्या. तुम्ही स्वभावाने केअरिंग आहात, पण आता स्वतःच्या फ्युचरकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिसिप्लिन, सेव्हिंग आणि योग्य माइंडसेट ठेवला तर 2026 तुमच्यासाठी आर्थिक स्थिरतेचं वर्ष ठरू शकतं. त्यामुळे घाबरू नका, हीच तुमच्या प्रगतीची योग्य वेळ आहे. जर तुम्हीही कर्क राशीचे असाल तर आजपासून महादेवाचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.